सत्तांतराच्या चर्चेसाठी शहांना भेटायला एकनाथ शिंदे मौलवीच्या वेशात जायचे, संजय राऊतांचा मोठा दावा। अजित पवारांनी वेषांतर करून केलेला प्रवास म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेची खेळ, संजय राऊतांची टीका। तर अजित पवारांनी प्रवासासाठी वापरलेल्या कागदपत्रांची राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने चौकशी व्हावी, संजय राऊतांची मागणी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा निवासस्थानी भेट, जागावाटप आणि इतर विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता। उद्योगपती गौतम अदानी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये रात्री उशिरा बैठक, धारावी पुनर्विकासासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। सह्याद्री अतिथीगृहावर आज दुपारी 3 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक, बैठकीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। प्रशिक्षणार्थी आयएस पूजा खेडकरला कार्मिक विभागाची नोटीस, 2 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याचे पूजा खेडकरांना निर्देश, मसुरीतील प्रशिक्षण केंद्राला उपस्थिती न राहिल्याबद्दल नोटीस। पूजा खेडकर अपंगत्व प्रमाणपत्राचा सुधारित चौकशी अहवाल तयार, पिंपरी चिंचवड पालिका आयुक्तांना आज अहवाल सादर करणार, सुधारित अहवालात कोण दोषी हे समोर येणार। उरण हत्याकांडातील संशयित आरोपी दाऊद शेखला गुलबर्ग्यातून अटक, 25 जुलैच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दाऊद शेख तरुणीचा पाठलाग करताना दिसला होता। उरण हत्याकांड प्रकरणी कर्नाटकातून मोहसिन नावाच्या व्यक्तीला नवी मुंबई पोलिसांकडून अटक, मोहसिन फोनवर सातत्याने तरुणीच्या संपर्कात असल्याचं पोलिसांकडे पुरावे असल्याची माहिती। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि किशोरी पेडणेकर यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली, आरोपीवर कडक कारवाईची मागणी केली। अजित पवार गटाच्या मावळच्या जागेवर भाजपचा दावा, मावळ विधानसभेचा पुढचा आमदार कमळाच्या चिन्हावर निवडून येईल, भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंचा दावा, 2 ऑगस्टला मावळमध्ये मेळाव्याचं आयोजन। अजित पवार गटाच्या मावळ विधानसभेवरून महायुतीत चांगला तिढा निर्माण, मावळमध्ये भाजपनं धरलेला आग्रह योग्य नाही, भाजपच्या दाव्यावर सुनील शेळकेंकडून नाराजी। स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टींनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, 1.5 तास दोघांमध्ये चर्चा, चळवळीतली माणसं एकत्र आल्यावर केवळ तब्येतीची चर्चा होते असं नाही, राजू शेट्टींची सूचक प्रतिक्रिया। आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर पूरग्रस्त भागाची पाहणी करणार, तर पुणे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाचा नेमका काय परिणाम झाला याचीही माहिती घेणार। प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा आज बीड जिल्ह्यात, अंबाजोगाई केच कपिलधारमधून ही यात्रा चौंडीत पोहोचणार। शरद पवार आरक्षणाच्या मुद्द्यावर तेल ओतण्यासाठी उतरलेत, शाहू फुले आंबेडकरवाद्यांना उचकवण्यासाठी पवारांनी नामांतराचा मुद्दा काढला का, प्रकाश आंबेडकरांचा सवाल। विधानसभा निवडणुकीपूर्वी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण त्यांना त्यानंतर धक्का बसेल, लातूरमधील भाषणादरम्यान प्रकाश आंबेडकरांचं भाकीत। गरीब मराठ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 288 जागा लढवाव्यात, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे समोरून बाहेर पडले, मात्र भेट न घेतल्यानं सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते नाराज कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क इथे बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं। उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी आंदोलनाचा मराठा क्रांती मोर्चाचा इशारा, दुपारी 12 वाजता मातोश्रीमध्ये कार्यकर्ते जमणार, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत भूमिका स्पष्ट करा, आंदोलकांची मागणी। अहमदनगरचे झेडपीचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार श्रीगोंदा विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक, अनेकांच्या निवडणुकीत अण्णासाहेब शेलारांचा मोलाचा वाटा। मेधा पाटकर यांना दिलासा, दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी दाखल केलेल्या फौजदारी अवमान प्रकरणात दिल्ली सत्र न्यायालयाकडून मेधा पाटकर यांच्या शिक्षेला स्थगिती।
साताऱ्याच्या कोयना धरण परिसरात पावसाची संततधार, धरणाच्या 6 वक्र दरवाजातून 40,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. विशाळगड प्रकरणात पोलीस आणि राज्य सरकारचा उच्च न्यायालयात अजब दावा. तोडफोडीच्या वेळी अतिवृष्टी दृश्यमानता कमी असल्यानं कारवाई करता आली नाही. सरकारी वकिलांची न्यायालयात माहिती. सिंधुदुर्गातल्या जंगलात विदेशी महिला साखळदंड बांधलेल्या अवस्थेत, घटनेची अमेरिकी दूतावासाकडून गंभीर दखल. आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतल्यानं पोलिसांच्या तपासाला वेग. आता निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांच्या बरोबरच पत्नीला देखील मोफत प्रवास करता येणार. एसटी महामंडळानं महत्त्वाचा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती. तिरुपतीच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वरात मिळणार ऑनलाईन दर्शन. श्रावण महिन्यात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी योजना. ऑनलाईन दर्शनाचं स्टॉल बुकिंग, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगचा खड्डा 20 सप्टेंबरपर्यंत बुजवून परिसराचं सपाटीकरण करणार. NMRDAनं प्रेस नोट काढून दिली माहिती. पावसाळी आजारांचा प्रादुर्भाव, मलेरिया डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ. दररोज मलेरियाचे 37 तर डेंग्यूचे 16 रुग्ण आढळून येत असल्याची आरोग्य विभागाची माहिती. श्रावण सुरू होण्याआधी सुरमई तब्बल 1,000 तर पापलेट 1,300 रुपये किलोच्या घरात. अस्सल खवय्यांची चांगलीच गोची. मोफत उच्च शिक्षणासाठीचे ऑनलाईन पोर्टल सुरू. मुलींना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण मोफत मिळणार. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावा. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं आवाहन. पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल गाड्यांचं बुकिंग फुल. अवघ्या 5 मिनिटांमध्ये 258 गणपती स्पेशल ट्रेनचं बुकिंग फुल. वेटिंग लिस्ट 700 ते 800च्या घरात. सरकार विविध योजनांच्या जाहिरातीवर 270 कोटी 5 लाख रुपये खर्च करणार. बाह्य प्रसिद्धीसाठी 136 कोटी 35 लाख रुपये तर इलेक्ट्रॉनिक माध्यमासाठी 39 कोटी 70 लाख रुपयांची तरतूद. मुंबईतील डिजिटल होर्डिंग्सवर लवकरच बंदीची शक्यता. वाहन चालक आणि पादचाऱ्यांच्या डोळ्यांना त्रास होत असल्यानं डिजिटल होर्डिंग्सवर बंदीची पालिकेनं नेमलेल्या समितीची सूचना. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेत सहभागासाठी 5 ऑगस्टपर्यंत अर्ज करा. मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं आवाहन. भंडाऱ्यात अतिवृष्टीमुळे 23,260 हेक्टरमधील पिकांचं नुकसान. 49,297 शेतकऱ्यांना फटका. 10 दिवसातील अतिवृष्टीचा जिल्हा प्रशासनाचा नजर अंदाजाचा सुधारित अहवाल सादर. सांगली जिल्हा प्रशासनाकडून कृष्णेच्या पात्रात सुरक्षेबाबत मॉकड्रिल. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगली ते अर्जुनवाड पर्यंत पात्राची पाहणी केली. भूमिगत गटार योजनेला मालेगावात विरोध. भूमिगत गटारीचं काम चुकीच्या पद्धतीनं डिझाईन बदला, अन्यथा काम होऊ देणार नाही. माजी नगरसेवक सुनील गायकवाड यांचा प्रशासनाला इशारा. विधानसभेपूर्वी ठाण्यातील प्रकल्पांना MMRDA कडून गती. घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गायमुख ते भाईंदर 15 किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गासाठी निविदा प्रक्रिया सुरू. भंडारा शहरालगत असलेल्या गणेशपूर येथील वैनगंगा नदीच्या काठावर वाघाचा वावर. वाघाच्या पाऊलखुणा आढळून आल्यानं नागरिकांना सतर्क राहण्याच्या वनविभागाच्या सूचना. नंदुरबारमध्ये रस्ता नसल्यानं गर्भवती महिलेचे हाल. रुग्णवाहिका येऊ शकत नसल्यानं महिलेला झोळीत बसून पुराच्या पाण्यातून प्रवास. वारंवार तक्रार करूनही जिल्हा प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. जालन्यातील मंठा शहरात भीषण अपघात. आयशरच्या धडकेत 3घांचा मृत्यू. मंठा इथल्या देबी रोडवरची घटना. जालन्याच्या सिंदखेड चौफुली येथे कारची बसला मागून धडक. बस जागेवरच उलटल्यानं बसमधील 6 तर कारमधील 4 जखमी. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीत सदस्यांची वाढ. समितीत पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि अप्पर पोलीस महासंचालकांचा दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश.
नांदेड शहरातील नागरिकांचं खड्ड्यात जलपूजन करत आंदोलन। मोर चौक ते पावडेवाडी रस्त्याची दुरावस्था झाल्यानं प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी अनोखं आंदोलन। संत नामदेव महाराजांच्या पादुकांचं मलेशियाकडे प्रस्थान। संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा मलेशियातील क्वालालंपूर इथे होणार। बुलढाण्याच्या मेहकरमध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन। गेल्या वर्षीचा पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळावी यासह विविध मागण्यांसाठी तहसीलवर मोर्चा। नांदेड जिल्ह्यातील तामसा शहरात कडकडीत बंद। मराठा समाजाला देण्यात आलेलं कुणबी प्रमाणपत्र रद्द करा, ओबीसी समाजाची मागणी। विशेष न्यायालयानं तक्रारीची दखल घेतल्यानंतर ईडी एखाद्या आरोपीला अटक करू शकत नाही। ओडिशातील एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे निर्देश। विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या केरळातील वायनाडमध्ये भूस्खलन। अनेक लोक गाडले गेल्याची भीती। मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी होण्याची शक्यता। केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन, शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता। विरोधी पक्षनेते राहुल गांधींकडून शोक व्यक्त। गुजरातमध्ये मुसळधार पाऊस। मेहसाणाच्या विजापूरमध्ये 8 तासात 125 ते 150 मिलीमीटर पावसाची नोंद। राजगडमधील मोहनपुरा धरणाचे 17 पैकी 8 दरवाजे उघडले। प्रशासनाकडून अलर्ट जारी। पावसामुळे धरणाच्या पातळीत वाढ। गुजरातच्या बनासकांठामध्ये प्रदीर्घ खंडानंतर पडलेल्या पावसानं शेतकऱ्यांच्या सुकलेल्या पिकांना जीवनदान। पालनपूर शहरातील कीर्तिस्तंभ परिसरात गुडघाभर पाणी तुंबलं। आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये अंतराळवीरांनाही ऑलिम्पिकचा फीवर। नासा स्पेस सेंटरमधील एक सुंदर व्हिडिओ शेअर करण्यात आला। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टेनिसमधील पुरुष एकेरीतले सुवर्णपदक जिंकण्याचं राफेलचं स्वप्न भंगलं। सर्बियाचा नोवाक जोकोविचकडून राफेलचा पराभव। मनु भाकरकडून आणखी एका पदकाची अपेक्षा। 10 मीटर एअर पिस्तुलच्या मिक्स्ड इव्हेंटमध्ये मनु भाकर आणि सरबजोत सिंग तिसऱ्या स्थानावर। दोघांनाही कांस्य पदकासाठी दक्षिण कोरियाच्या नेमबाजांसोबत स्पर्धा करावी लागणार। सात्विक चिराजच्या जोडीनं रचला इतिहास। ऑलिम्पिकमधील बॅडमिंटनचा सामना रद्द होऊनही गाठली उपांत्यपूर्व फेरी। भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज। यादीच्या दोन्ही सामन्यात भारताचा विजय। संसदेच्या दोन्ही सभागृहात आज अर्थसंकल्पावर चर्चा। अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेमध्ये उत्तर देणार। यूपीमध्ये लव जिहादला आता जन्मठेपेची शिक्षा। योगी सरकारनं विधानसभेत मांडलं विधेयक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।